कल्पना करा तुम्ही एका बहुप्रतीक्षित चित्रपटाची 3 वर्षे वाट पाहता. अनेक वाद आणि सेन्सर बोर्डाच्या कात्रीतून सुटून अखेर तो चित्रपट OTTवर रिलीज होतो. पण सकाळी उठून बघतात तर काय, तो चित्रपट प्लॅटफॉर्मवरून कायमचा गायब झालेला असतो. अभिनेता दिलजीत दोसांजच्या सतलज चित्रपटाचंही काहीसं असंच झालंय. हा चित्रपट आता भारतात पाहता येणार नाही म्हणून मोठा वाद निर्माण झालाय. दिलजीत दोसांजचा सतलज चित्रपट एका रात्रीत भारतात का बॅन करण्यात आला? सेन्सर बोर्डाशी 3 वर्षे चाललेल्या लढाईनंतर अखेर कोणाच्या इशाऱ्यावरून हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवरून काढण्यात आला? या चित्रपटाच्या कथेमध्ये असं काय दडलंय आणि यामुळे सरकार घाबरले का? असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याचाच पाठपुरावा करणार आहोत आणि या चित्रपटाची कथा कोणत्या घटनेवर आधारित आहे आणि हा वाद काय झालाय तेही पाहणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मित्रांनो, हनी त्रेहानने डिरेक्ट केलेल्या सतलज या चित्रपटाचं मूळ नाव पंजाब 95 होतं, तर काही वृत्तानुसार याचं नाव घल्लूघारा असंही ठेवण्यात आलं होतं. हा चित्रपट पंजाबमधील मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंग खालरा यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात दिलजीत दोसांज खालरा यांच्या मुख्य भूमिकेत आहे. जसवंत सिंग खालरा हे 1980 आणि 90च्या दशकात पंजाबमध्ये सुरू असलेल्या दहशतवाद विरोधी कारवायांदरम्यान झालेल्या मानवाधिकार उल्लंघनाविरोधात आवाज उठवणारे कार्यकर्ते होते. दहशतवादाच्या आरोपाखाली अनेक निर्दोष लोकांचे बनावट चकमकीत एन्काउंटर केले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. 1984 ते 1994 या काळात पंजाबमध्ये हजारो बेवारस मृतदेहांवर बेकायदेशीरपणे अंत्यसंस्कार करण्यात आल्याचाही तपास त्यांनी केला होता. या प्रकरणाने देशाचं लक्ष वेधलं होतं, पण दुर्दैवाने 1995 साली खालरा स्वतःच अचानक बेपत्ता झाले. पुढे 2005 मध्ये पंजाब पोलिसातील 4 कर्मचाऱ्यांना खालरा यांच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवत 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. 2007 मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं ही शिक्षा वाढवत आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली. याच वास्तविक आणि वेदनादायी घटनेवर आधारित आहे सतलज चित्रपटाची कहाणी. आता या चित्रपटाभोवतीचा वाद काय हे जाणून घेऊयात. तर निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रमाणपत्रासाठी सर्वात आधी 2022 साली अर्ज केला होता. पण सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने या चित्रपटात तब्बल 127 कट सुचवले. चित्रपटातील अनेक दृश्यांवर आक्षेप घेतला गेला, त्यामुळे थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याची तयारी वारंवार लांबणीवर पडत गेली. निर्माते इतक्या मोठ्या संख्येनं कट स्वीकारण्यास तयार नव्हते, त्यामुळे चित्रपट 3 वर्षांहून अधिक काळ प्रलंबित राहिला. शेवटी मोठ्या प्रतीक्षेनंतर निर्मात्यांनी हा चित्रपट थिएटरऐवजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. 3 जुलैला सतलज हा चित्रपट झी5 या OTT प्लॅटफॉर्मवर, तोही कोणतेही कट न करता अनकट स्वरूपात प्रदर्शित करण्यात आला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दिलजीत दोसांजच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून तसंच समीक्षकांकडून भरभरून कौतुक केलं होतं. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. प्रदर्शनानंतर अवघ्या 2 दिवसातच म्हणजे रविवारी संध्याकाळी हा चित्रपट झी5 वरून अचानक हटवण्यात आला. प्रेक्षकांनी चित्रपट पुन्हा शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो प्लॅटफॉर्मवर सापडलाच नाही. स्वतः झी5ने एक निवेदन प्रसिद्ध करत ही माहिती दिली की चित्रपट पुढील आदेशापर्यंत भारतात उपलब्ध नसेल. आता हा चित्रपट हटवण्याचं कारण काय? तर सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारनं माहिती तंत्रज्ञान नियम 2021 अंतर्गत झी5ला हा चित्रपट हटवण्याचे निर्देश दिले. हे निर्देश सुरक्षेच्या कारणामुळे देण्यात आल्याचं सांगितलं जातं. पण नेमक्या कोणत्या कारणामुळे आणि कोणाच्या तक्रारीवरून हा निर्णय घेण्यात आला याबाबत सरकारकडून आतापर्यंत स्पष्ट करण्यात आलेलं नाही. यामुळेच या निर्णयाभोवती अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. चित्रपट अचानक हटवला गेल्यानं दिलजीत दोसांज स्वतः प्रचंड नाराज असल्याचं समोर आलंय. त्याने सोशल मीडियावर आपली भावना व्यक्त करत चाहत्यांना आवाहन केलं की हा चित्रपट जिथे कुठे मिळेल तिथून तो जरूर पाहावा. दुसरीकडे झी5नंही प्रेक्षकांना पायरसीचा मार्ग न स्वीकारण्याचं आवाहन केलंय आणि चित्रपट पुन्हा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही सांगितलंय. चित्रपट हटवला गेल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी याला थेट सेन्सॉरशिप आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचं म्हटलंय. काहींनी तर असंही म्हटलं की ज्याप्रमाणे जसवंत सिंग खालरा स्वतः अचानक बेपत्ता झाले होते, त्याचप्रमाणे त्यांच्यावर आधारित हा चित्रपटही अचानक गायब करण्यात आला. हा योगायोग अनेकांना अस्वस्थ करणारा वाटतोय. हे प्रकरण आणखी एका कारणामुळे महत्वाचं ठरतंय, ते म्हणजे पंजाबमध्ये आगामी काळात होणाऱ्या निवडणुका. यापूर्वीही माचीस आणि उडता पंजाब यांसारख्या चित्रपटांनी वादग्रस्त विषयांना हात घालत निवडणुकीच्या राजकारणावर परिणाम केला होता. उडता पंजाब चित्रपटानंतर अंमली पदार्थांचा मुद्दा 2017च्या विधानसभा निवडणुकीत मोठा मुद्दा ठरला होता आणि त्याचा फटका तत्कालीन अकाली दल भाजप सरकारला बसला होता. आता सतलजच्या निमित्तानं पुन्हा एकदा पंजाबच्या जुन्या आणि वेदनादायी इतिहासावर चर्चा सुरू झाली आहे
आणि यामागे राजकीय हेतू असल्याचाही अंदाज काही विश्लेषक व्यक्त करत आहेत. सध्या सतलज हा चित्रपट पुढील आदेशापर्यंत भारतात कोणत्याही अधिकृत प्लॅटफॉर्मवर पाहता येणार नाही. एका बाजूला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि इतिहासातील सत्य मांडण्याचा कलाकाराचा अधिकार आहे, तर दुसऱ्या बाजूला देशाची सुरक्षा आणि सामाजिक शांतता टिकवून ठेवण्याची सरकारची जबाबदारी आहे. पण या संपूर्ण वादात चित्रपट प्रेमींचा आणि प्रेक्षकांचा मात्र हिरमोड झालाय. 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेली कलाकृती पाहण्याआधीच गायब झाल्यामुळे प्रेक्षक नाराज आहेत. आता हा वाद कोर्टात जाणार का? निर्माते यावर काय तोडगा काढणार आणि सतलज चित्रपट भारतीय प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. बाकी तुमची या विषयावर प्रतिक्रिया काय हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.